थोडा वेळ शांत राहा आणि एक प्रश्न स्वतःला विचारा. आज जर तुम्ही अचानक मेसेज करायचा थांबवला, फोन करायचा थांबवला, तर समोरची व्यक्ती तुम्हाला शोधेल का? की त्यांना काही फरकच पडणार नाही? कारण प्रेमात असलेली व्यक्ती तुमची अनुपस्थिती लगेच जाणवते. पण जिथं प्रेम संपतं, तिथं तुमचं असणं सवय बनतं. आजचा हा व्हिडिओ नातं वाचवण्यासाठी नाही, तर तुम्हाला सत्य दाखवण्यासाठी आहे. कारण जी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत नाही, ती नात्यात असतानाही तुम्हाला ही 4 वाक्य वारंवार बोलते. आणि ही वाक्य सायलेंट ब्रेकअपची सुरुवात असते. तुम्ही एका नात्यात आहात, पण तरीही तुम्हाला सतत जाणवतंय की तुम्ही फक्त एकतर्फी प्रेम करत आहात. तुमचा प्रत्येक प्रयत्न, तुमची काळजी, तुमचं प्रेम समोरच्या व्यक्तीसाठी ओझं बनत चाललं आहे. तुम्ही फोन करता, मेसेज करता, पण प्रतिसाद मिळतो थंड, निरुत्साही आणि तुमच्या मनात एक भीती निर्माण होते. या नात्याचा शेवट तर नाही ना? मित्रांनो, ही भीती अनेकदा खरी असते. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनातलं प्रेम संपतं, ते थेट मला सोडून जायचं आहे असं बोलत नाहीत. ते तुम्हाला भावनिकरित्या थकवत जातात आणि त्यासाठी ते वापरतात काही विशिष्ट गुप्त वाक्य. ही वाक्य म्हणजे त्यांची सायलेंट एक्झिट स्ट्रॅटेजी असते. ते तुम्हाला नात्यात ठेवतात, पण हळूहळू तुमचा आत्मसन्मान, तुमच्या अपेक्षा याच्यावर मानसिक हल्ला करत राहतात. आज आपण ती 4 वाक्य समजून घेणार आहोत. नातं वाचवण्यासाठी नाही, तर स्वतःला वाचवण्यासाठी. पहिलं वाक्य आहे, तुझ्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. तुम्ही फक्त एक साधा मेसेज केला किंवा वीकेंडला 15-20 मिनिटं क्वालिटी टाईम मागितला आणि उत्तर आलं, तुझ्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. माझ्या आयुष्यात फक्त तूच नाही. या वाक्याचा खरा अर्थ काय? ज्या नात्यात अपेक्षा स्वाभाविक असतात, जिथं वेळ देणं, काळजी घेणं ही प्रेमाची मूलभूत गरज असते, तिथे तुमच्या गरजांना जास्त अपेक्षा म्हटलं जातं. ही एक भावनिक ढाल आहे, तुमच्यापासून दूर राहण्यासाठी. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या छोट्या इच्छांनाही ओझं मानत नाही. उलट वेळ चोरून सुद्धा तुमच्या सोबत राहते. पण प्रेम संपल्यावर तुमचं अस्तित्व सुद्धा कामाच्या यादीत टाकलं जातं. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या नात्यात तुम्हाला तू जास्त अपेक्षा करतोयस हे वारंवार ऐकावं लागतं, त्या नात्यात तुमच्या भावना हळूहळू अवैध ठरवल्या जातात. तुम्ही विचार करायला लागता, कदाचित मीच चुकीचा आहे, कदाचित मला एवढं वाटायला नको. पण मित्रांनो, प्रेमात असताना स्वतःच्या भावनांबद्दल अपराधी वाटणं हे नॉर्मल नाही. दुसरं वाक्य, माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचा मला हक्क आहे. ऐकायला हे वाक्य योग्य वाटतं, पण नातं म्हणजे काय? 2 वेगळ्या आयुष्यांनी एक आपलं आयुष्य तयार करणं. खरं प्रेम असेल तर मोठे निर्णय, प्लॅन्स, बदल हे आपण म्हणून घेतले जातात. पण जेव्हा प्रेम संपतं, तेव्हा आपण गायब होतं आणि फक्त मी उरतो. तुम्ही विचारता म्हणून तुम्हाला ढवळाढवळ ठरवलं जातं. खरं तर ते तुमच्याभोवती एक भावनिक भिंत उभी करत असतात. ही भिंत एका दिवसात उभी राहत नाही, ती हळूहळू तयार होते. आधी ते कमी बोलतात, मग कमी सांगतात, मग तुम्हाला प्लॅन्समध्ये धरतही नाहीत. आणि जेव्हा तुम्ही म्हणता तू बदललीस, ते उत्तर देतात, नाही, तूच जास्त विचार करतोयस. ज्या नात्यात तुम्हाला सतत स्वतःच्या जाणीवांवर शंका घ्यावी लागते, ते नातं तुम्हाला सुरक्षित ठेवत नाही. तिसरं वाक्य,
तुला माझा प्रॉब्लेम कधीच समजत नाही. हे फक्त वाक्य नाही, ही भावनिक मृत्यूची घोषणा आहे. संवाद संपला की नातं जिवंत राहत नाही. खरं प्रेम करणारी व्यक्ती 10 वेळा समजावते, पण जेव्हा कोणी म्हणतं बोलून काही उपयोग नाही, तेव्हा ते नात्यावरचा संपूर्ण हात काढून घेतात आणि दोष तुमच्यावर टाकतात. आणि मग तुम्ही हळूहळू स्वतःलाच दोष द्यायला लागता. कदाचित माझ्यातच कमी आहे, कदाचित मीच समजून घेत नाही, कदाचित मीच जास्त इमोशनली वीक आहे. पण लक्षात ठेवा, प्रेम तुम्हाला कमी वाटायला लावत नाही, प्रेम तुम्हाला सुरक्षित वाटायला लावतं. जर तुम्ही सतत स्वतःला लहान करत असाल तर ते प्रेमाचं लक्षण नाही. 4थं वाक्य, मला सध्या स्पेस हवी आहे. खरं प्रेम असलेली व्यक्ती अडचणीत तुम्हाला जवळ करते, पण जिथं प्रेम नसतं तिथे अडचणी तुमच्यापासून दूर जाण्याचं कारण बनतात. स्पेसचा खरा अर्थ असतो, मला तुझ्याशिवाय जगायचं आहे. आणि ही गोष्ट स्वीकारणं सर्वात कठीण असतं. कारण आपण म्हणतो त्यांना वेळ हवा आहे, सध्या परिस्थिती वाईट आहे. पण ज्या व्यक्तीसाठी तुमचं असणं आधार असतं, ती तुम्हाला दूर करत नाही, ती तुम्हाला जवळ घेते. सत्य स्वीकारणं कठीण असतं, पण गरजेचं असतं. ज्या नात्यात तुमचं प्रेम ओझं बनतं, तुमचा आदर कमी होतो, ते नातं टिकवणं प्रेम नाही. बऱ्याच वेळा आपण नातं सोडत नाही, कारण आपण घाबरलेलो असतो. एकटं पडण्याची भीती, सवयीची भीती, आशा संपण्याची भीती. पण स्वतःला विचारा, तुम्ही आत्ता नात्यात असूनही एकटे नाही का? फरक एवढाच आहे की आत्ता तुम्ही एकटे आहात, पण आशेने अडकलेले. कधी कधी ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो त्याला मुक्त करणं आणि स्वतःला त्या वेदनेतून बाहेर काढणं, हेच खरं प्रेम असतं. तर तुम्हाला ही 4 वाक्य कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.